बघा, ही आहे घरच्या घरी बनवलेली गरमागरम गोड आणि रसदार बुंदी। बाजारात मिळते त्यापेक्षाही अजून खमंग आणि ताजी अशी। चला तर रेसिपी बघूया। सर्वात आधी 1 वाटी बेसन घेतलं। बेसन नेहमी चाळूनच घ्यायचं, म्हणजे त्यात गुठळ्या राहत नाही आणि बुंदी छान अशी फुलते। मग त्यात अर्धी वाटी पाणी घालून पिठाचं मऊ असं मिश्रण केलं। पाणी त्यात आपण हळूहळूच टाकायचं आहे, एकदम नाही। मग थोडी हळद, चिमटभर मीठ आणि मोहनासाठी थोडं गरम तेल टाकून नीट मिसळून घ्यायचं। बॅटरची कन्सिस्टन्सी खूप घट्ट किंवा खूप पातळ नसावी। हे मिश्रण थोडा वेळ बाजूला ठेवून पाकाची तयारी करूया। पाक बनवण्यासाठी एका भांड्यात 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतलं। त्यात वेलची पूड टाकून साखर पूर्ण वितळली की अजून 2 मिनिट मंद आचेवर उकळून घ्यायचं आहे। पाक खूप जास्त शिजू द्यायचा नाही आहे, नाहीतर पाक घट्ट होईल आणि पाक घट्ट झाला तर बुंदी कडक होईल। आता कढईत तेल चांगलं गरम केलं। बुंदी टाकताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जारा हलवायचा नाही, नाहीतर बुंदी गोल पडणार नाही। फक्त पिठाचं मिश्रण झाऱ्यावर ओतायचं, बुंदी आपोआपच तेलात पडते। बुंदी वर आली की ती लगेच गरमागरम पाकात टाकायची। थंड झाली की ती रस कमी पिते। 2 मिनिट राहू द्यायची, म्हणजे बुंदी पाक मस्त पिऊन घेते। थोड्या बुंदीला मी केशरी रंग पण टाकला, म्हणजे रंग आणखी छान दिसतो। तुमच्याकडे हिरवा रंग असल्यास तो पण टाकू शकता। मग सगळी बुंदी एकत्र मिसळली। झाली ना एकदम रंगीत, सुगंधी आणि खमंग अशी बुंदी तयार। घरच्या घरी केलेली गोड, रसदार आणि खमंग अशी बुंदी, ज्याने बाजारातली बुंदी पण विसरायला होते। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजून अशा सोप्या घरगुती रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।